चांद्यापासून मालापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्या विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 2000 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 2000 पार. चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ही दरपातळी सध्या 1100 रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर 3 आठवड्यापूर्वी आपण बघितलं तर हाच कांद्याचा बाजारभाव 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता. म्हणजे आपल्याला मागच्या 3 आठवड्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये 300 रुपयाची तेजी येताना दिसली. पण आपण सर्वांनी जर काळजीपूर्वक बघितलं तर मागच्या 5 ते 7 दिवसांमध्ये कांद्याचा बाजारभाव हा जिथल्या तिथं दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा प्रश्न उपस्थित करत आहे की मागच्या 5-7 दिवसामध्ये असं काय घडले की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येताना दिसत नाही आणि कांद्याच्या बाजारभावात तेजी मग इथून पुढे कधी येईल आणि कांद्याचा बाजारभाव हा कधीपर्यंत 2000ला या ठिकाणी गवसणी घालेल. चला या सर्व प्रश्नांचं उत्तर आता आपणास देतो. सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला तेजी कशामुळे दिसून येत नाही. बघा, तेजी तर दिसली पण ती तेजी सध्या थांबलेली दिसत आहे. या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडची कांदा खरेदी थोडी संथ झाली आहे आणि याचा वापर करून या ठिकाणी व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट केले, अफवा क्रिएट केली की आता नाफेड या ठिकाणी कास्तकार बांधवांकडून जास्त प्रमाणात कांदा घेणार नाही आणि घेतला तरी तो कांदा फार उशिराने घेणार आहे. याच्यामुळे काय झालं, भीतीपोटी थोडीशी आवक वाढताना दिसली आणि तुम्हाला माहिती आहे कांद्याचा बाजारभाव संथ गतीने वाढतो मात्र फार तीव्र गतीने कोसळतो आणि हेच झाले. यामुळे मागच्या 5-7 दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावात आपल्या सर्वांना घसरण दिसत आहे. पण हे लक्षात घ्या की कांद्याच्या बाजारभावात जरी सध्या घसरण दिसत असली तरी देखील कांद्याचं भविष्य हे अत्यंत उज्ज्वल आहे. कारण जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊसकाळ कमी आहे म्हणून यंदाच्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात कांदा उत्पादन कमी होणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी ऑलरेडी 11% कांदा उत्पादन कमी झाले. व्यापारी आणि मोदी सरकार प्रचंड गतीनं कांदा खरेदी करणार आहेत आणि दुसरीकडे कास्तकार बांधव फार लवकर कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणार नाही. या सर्व घटकांचा व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप हा 100% निर्माण होणार आहे. यामुळे कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तर रेकॉर्डतोड तेजी दाखवणारच आहे. पण तत्पूर्वी बघितलं तर आपल्याला 15 जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा हमखास 2000ला गवसणी घालताना दिसणार आहे. फक्त एवढंच आहे की मग या तेजीमध्ये आपण कांदा विकायचा का नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, या तेजीमध्ये आपल्यापाशी असणारा बारीक कांदा, जोड कांदा, टरफल निघालेला कांदा की जो कांदा जास्त काळ टिकणार नाही तो कांदा विकायला या तेजीत काही हरकत नाही. पण पैशाची गरज असेल आणि आपल्याला पैशाचं सोंग करता येत नसेल तर या
तेजीत गरजे इतका कांदा विक्री करा. पण मायबाप कास्तकार बांधवांनो, हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, कारण यंदाच्या वर्षी आपल्या कांद्याला सोन्याचा भाव प्राप्त होणार आहे. म्हणून आपण गरजेपुरताच कांदा विक्री करा. बाकी A1 क्वालिटीचा कांदा साठवून ठेवा, कारण कांद्याचा बाजारभाव सोन्याचं रूप ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी जे आहे ते 100% दाखवणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं सोनं सध्या पितळेच्या भावात विक्री करू नका. गरज आहे तेवढं विका, बाकी साठवून ठेवा. तुम्हाला तिप्पट ते चौपट फायदा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात हमखास यंदाच्या वर्षी होईल. भविष्यात देशात मग कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.